नमस्कार. तर मी कांचन, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता थोडेफार काम आवरून बँकेत जायचं आहे. बँकेत जाऊन तुम्हाला दाखवते मी बँकेत काय होईल ते. चला तर जाऊ आपण. तर आता आम्ही जिओच्या सेंटरला जिओचं कार्ड घेण्यासाठी आलो होतो. जातोय घरी वापस. ज्या कामासाठी गेलेलो आम्ही ते काम तर काही झालं नाही. मग आता वापस घरी जातोय. बघू घरी गेल्यावर सांगते मी कोणत्या कामासाठी गेलो होतो असं. तर आम्ही इथं बँकेत बसलोय. सकाळपासून आलो आहे म्हणजे भरपूर. तेव्हा तुम्हाला सांगितलं नाही मी घरी जाते असं. घरी न जाता आम्ही बँकेत आलो होतो. बँकेचं काम करून घेऊ म्हटलं. तर बँकेचं काम सकाळपासून आलं आहे तरी अजून झालेलं नाही आहे. तरी थोड्या वेळ थांबायला सांगितलं आहे त्यांनी. आरू पण इथं त्रास द्यायला लागले आता. सकाळी तिला मी सकाळी थोडं खाऊ घालून आणलं होतं, पोहे वगैरे. तर बघू किती वाजेपर्यंत काम होतं. नको बघू आता किती वाजेपर्यंत काम होतं, किती वाजेपर्यंत नाही. तसं घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आधार कार्डचं काम तर काही झालं नाही आणि मोबाईल नंबरचंही झालेलं नाही. आणि आम्ही काय काम तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं ना की आम्ही बँकेत गेलो आहे असं. तर बँकेतून आता घरी आलो आहोत, पण बँकेतून आमचं काहीच काम झालं नाही. जिओच्या सेंटरवर गेलो तर जिओच्या सेंटरवर काम झालं नाही, कारण की जिओचा नंबर बंद पडला. तर मी गेले होते जिओ सेंटरवर, कारण की माझा नंबर आधीचा जो नंबर आहे ना आधार कार्डला जो लिंक येतो तो वापस चालू करायचा होता. पण तो नंबर काढायसाठी पण काही चालू झाला नाही. मग त्यानंतर मी बँकेमध्ये गेली. तर ती बँकेची थर्ड क्लास बँक होती. 10 वाजेपासून गेले तर दुपारी 3 वाजून गेले तरी आमचा नंबर म्हणजे अर्धं काम त्यांनी फॉर्म वगैरे भरून घेतले आणि फॉर्म वगैरे भरून त्यांनी बसवून ठेवलं 3 वाजेपर्यंत. आणि 3 वाजता ते आम्हाला सांगतात की उद्या या असं, उद्या काम होईल. किती किती खराब बँक बनायची. तर जाऊ द्या, आता आलोय घरी आम्ही. बघा आरू कशी आराम मारते हे बघा. अशी आराम मारते. मी व्हिडिओ काढते ना तर ती आराम मारते लगेच. तर आता आलोय घरी. सकाळचं काहीच खाल्लेलं नव्हतं. असंच गेलो होतं आम्ही 10 वाजेपासून. म्हटलं की लवकर नंबर लागून असं. कोणतंच काम झालं नाही. बघू नंतर झालं तर बरं, तर मग जाऊ द्या. मी पण काबर करत होते नको ग, कारण की ती लाडकी बहिणीचा फॉर्म मी भरलेला नाही. आणि मी जर फॉर्म भरला नाही तर लोक मला म्हणतील की मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही आहे असं. म्हणून म्हटलं चला भरून तर देऊ. जाऊ द्या, आता तर मी काही फॉर्म भरत नाही. गेला आणि मुदत पण चालली जाईल. आधार कार्ड अपडेट करायला 8 दिवस चालले जातील. मग जाऊ द्या, ते फॉर्म काही मी भरत नाही लाडकी बहिणीचा. कोणी मला विचारलं तर सांगून देईल जाऊ द्या मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही आहे असं. हो की नाही. भरपूर लोकांनी नाही भरले फॉर्म. जाऊ द्या, तर भेटू नंतर. आता चला बाकीचं म्हणजे काम वगैरे आवडते, थोडं काम वगैरे राहिलं आहे, तर नंतर बोलू आपण. तर आजचा आहे दुसरा दिवस. काल तर काय मी ब्लॉग शूट नाही करू शकले, कारण की तिकडून आलो आणि खूप दमलो होतो आणि भरपूर टाईम झाला होता. मग आरूला झोपवलं. आणि काल कसं काय मला अचानक दुपारी झोप लागली काय माहिती. कधी दुपारी झोपत नाही, पण काल झोप लागली मग झोपून गेली मी. तर आता आम्ही करतोय नाश्ता. नाश्त्यामध्ये आहे इडली. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, इथे आहे इडली आणि इथं आहे खोबऱ्याचा रस्सा बनवला आहे, खोबरा आणि शेंगदाण्याचा. आणि इथं आहे सांबर. तर आधी आता नाश्ता करून घेतो, मग तुमच्याशी बोलते मी. आरू पण आहे इथं नाश्ता करण्यासाठी. तुला तर नंतर बोलूया आपण. नाश्ता करून मी आता आरूची आंघोळ केली. आरू बघा कशी बसली आंघोळ करून. आरू इकडे बघ, काय झालं, काय टेन्शन आहे तुला? बघा कशी बसली पाय लांब करून. काय झालं तुला? काय झालं? तर आम्ही काल बँकेत गेलो होतो. तुम्हाला तर सांगितलं मी बँकेमध्ये काय विषय झाला असं. तर आज वापस गेलो होतो बँकेत. तर त्या बँकेत नाही गेलो, दुसऱ्या बँकेत गेलो होतो आज. तर आज अकाउंट ओपन करून आलो. आज फक्त गेलो आणि लगेच ओपन करून ती बँकेचं अकाउंट ओपन केलं आज फिनो बँकचं. तर मग ती बँक कालची बँकमध्ये ती अलाहाबाद बँक ना, त्या बँकेत तर चुकूनही कोणी अकाउंट कधी ओपन करू नये असं वाटतं मला. कारण की इतकी खराब सर्व्हिस आहे ना तिथली. खूपच खराब सर्व्हिस आहे. जाऊ दे, तर आता आपलं अकाउंट ओपन झालेलं आहे. तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.